नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय संथामध्ये आपलं स्वागत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाची नोटीस सध्या प्रसिद्ध झालेली आहे आणि ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर सध्या राजकारण देखील तापू लागलेलं आहे. आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत. करमाळा तालुक्यातील प्रकल्प व सहकारी संस्था मोडकळीस याव्यात म्हणून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी देव पाण्यात ठेवले आहेत असा आरोप पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी केलेला आहे. आमदार पाटील हे अध्यक्ष असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलावाची नोटीस प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर माजी आमदार शिंदे यांचे लिलावाविषयीचे एक विधान सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं. त्यावर पाटील गटाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. तळेकर यांनी यासाठी एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाच्या अगोदरच्या तारखेलाही माजी आमदार शिंदे यांनी खूप मोठा बोबाट केलेला होता, परंतु तोही लिलाव झाला नाही आणि आताही तेच होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदे यांनी नियोजित रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचं नाव बदलून प्रस्ताव हाणून पाडला. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी इंदापूर तालुक्यात जाणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याला मान्यता दिली होती. त्यास त्यांची सहमती होती. उजनी धरणातून जे पाणी उचललं जाणार होतं त्याला. त्याशिवाय जातेगाव ते टेंभुर्णी महामार्ग 2019 पूर्वी राज्य सरकारकडे होता. शिंदे यांनी मात्र हे महामार्ग केंद्र सरकारकडे दिला. त्यांना निधी मिळवता आला नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे. हे काम केंद्र सरकारकडे हस्तांतरित केलं त्यामुळे खूप मर्यादा आल्या असाही त्यांचा यामध्ये आरोप आहे. माजी आमदार शिंदे यांची दृष्टी ही विकासापासून करमाळा तालुक्याला दूर ठेवणारी आहे असंही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे. आता आदिनाथ बाबत त्यांनी कितीही ढोल बडवला तरी नागरिक त्यांना आदिनाथ बाजूला ठेवून स्वतःच्या मालकीचा म्हैसगाव येथील विठ्ठल शुगर का विकला हा प्रश्न विचारत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माजी आमदार शिंदे यांनी याचं उत्तर द्यावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत. नेमके या आरोपाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरून सध्या राजकारण पेटताना दिसत आहे. या आरोपाला माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या समर्थक करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ऍडव्होकेट अजित विघ्ने यांनीही उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते पाहणार आहोत. मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.